नमस्कार मित्रांनो. शेअर बाजारात सध्या धमाल चालू आहे. मार्केट एवढं अनप्रेडिक्टेबल आहे आणि इथे स्टॉप लॉस किंवा रेजिस्टन्स सपोर्ट हे सगळं ट्रम्पचं बयान अशा पद्धतीचं चालू आहे. म्हणजे ट्रम्प साहेबांनी एखादी निगेटिव्ह हे दिली की समजायचं मार्केटचा तिथे रेजिस्टन्स आहे. आणि किंवा तुम्ही जर कालचं बघितलं असेल चित्र की ज्या पद्धतीत मार्केट 2% वरती इंट्राडेमध्ये, सो पूर्णतः अनप्रेडिक्टेबल आणि टेक्निकलच्या पल्याड चालल्या मार्केटमध्ये. पण अशाही मार्केटमध्ये लोक जबरदस्त पैसा मिळवत आहेत. तुम्हाला मी काही उदाहरणं दाखवेन कशी आपले सामान्य कुटुंबातले गृहिणी असतील, शेतकरी असतील, विद्यार्थी असतील, एवढा छान काम करत आहेत. आणि आजचा जो व्हिडिओ आहे ना मित्रांनो, आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला अशी एक स्ट्रॅटेजी सांगणार आहे जी तुम्हाला पोर्टफोलिओसाठी तर फायदेशीर पडेलच, स्विंग ट्रेडिंगसाठी अचूक स्टॉक निवडण्यासाठी तुम्हाला मदत होईलच, प्लस तुम्हाला इंट्राडेमध्ये पण जबरदस्त त्याचा फायदा होईल. अच्छा, सगळ्यात महत्त्वाची ही स्ट्रॅटेजी आजपर्यंत मी कधीच एक्सप्लोअर केली नव्हती. फक्त आमच्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही ती वापरत होतो. पण आज बोललो एक वाढदिवसाचं काहीतरी रिटर्न गिफ्ट देऊया म्हणून हा मास्टर क्लास सर्वांसाठी ओपन ठेवला आहे. ॲक्च्युली आजचं सेशन फक्त विद्यार्थ्यांसाठी होतं. जे अश्वमेधचे आमचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आजचा ऑनलाईन सेशन होतं. पण नंतर विचार केला की नाही, आपण आजचा मास्टर क्लास सर्वांसाठी फ्री करूया आणि अशी स्ट्रॅटेजी जी आजपर्यंत विद्यार्थ्यांनी दाखवली नव्हती ती सर्वांसाठी ओपन करूया. सो आजचा व्हिडिओ मी तुम्हाला शेवटपर्यंत करा. खूप धमाल आहे आजच्या व्हिडिओमध्ये. आणि कारण जसं मी मागच्या वेळी सांगितलं की अश्वमेध शेअर मार्केटचं प्रशिक्षण द्यायला आम्ही जी सुरुवात केली सुवर्णकोंगाच्या माध्यमातून, त्याला 5 वर्ष पूर्ण झाली. आज माझा जन्मदिवस पण होता आणि म्हणून बोललो की काहीतरी एक वेगळं लोकांना आपण देऊया. आणि खूप बरं वाटतं मित्रांनो, आयुष्याचं सार्थक झाल्यासारखं वाटतं जेव्हा आपल्या ज्ञानामुळे, आपल्या अनुभवाचा फायदा इतर हजारो लोकांना होतो आणि त्यातून ते जेव्हा पैसा मिळवतात ना आणि त्यानंतर त्यांच्या कुटुंबियाच्या चेहऱ्यावरचा आनंद आहे ना, तुमचं जीवन सार्थकी लागतं. हे कालचंच बघा ना, हे तर आज त्या लोकांना सगळे माझे ते वाढदिवसाचे सगळे आहेत, पण कालची मजा बघा मित्रांनो, म्हणजे शॉकेबल आहे. हे बघा, 61,000 रुपये डे ट्रेडिंगमध्ये, इंट्राडेमध्ये दिसतं तुम्हाला एक. आणि हे किती 80,000च्या कॅपिटलमध्ये. खूप सुंदर. श्रद्धाताई, हॅट्सऑफ, राहुल, त्याच्यानंतर नंदकुमार, गुरुनाथ. हा तर मुलगा गुरुनाथ 8 दिवसापूर्वी जॉईन झाला, एकदम नवीन आहे. हे बघा 11,000, 7-8,000. सो आणि हे दररोजचं आहे, हे रोजचं आहे. तुम्हाला जर वाटत असेल तुक्का आहे, मुलं प्रॉफिट कमवतात, तर असं नाही आहे मित्रांनो. काय होतं माहिती आहे, मार्केटला बघण्याचा दृष्टिकोन आपला काय, ह्यावरती आपल्याला पैसा भेटतो. शेअर बाजारात पैसा आहे, प्रचंड पैसा आहे, पण शॉर्टकटने भेटेल अजिबात नाही आहे. थोडा स्वतःला वेळ द्यावा लागेल, थोडा अभ्यास करावा लागेल, थोडा सराव करावा लागेल आणि थोडं अशा लोकांच्या सानिध्यात काम करावं लागेल, सोबत राहावं लागेल की जे मार्केटमधनं रोज चांगला पैसा मिळवतात. मित्रांनो, इथे एक अशी स्ट्रॅटेजी मी तुम्हाला आज सांगणार आहे ना, जी आजवर तुम्ही ऐकली नसेल, पण अशी भन्नाट स्ट्रॅटेजी जी तुमचं आयुष्य बदलून टाकेल. तुमची डे ट्रेडिंग एका वेगळ्या लेवलला देईल. पण त्यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघायला हवा, कारण मी मध्ये या व्हिडिओत अशा काही गोष्टी सांगणार आहे, तुम्ही स्किप करू नका. तो जो सेटअप आहे तो तर सांगणारच आहे, पण एक स्ट्रॅटेजी अशी सांगणार आहे की जी तुम्हाला प्रचंड पैसा देईल मित्रांनो. मागच्या आठवड्यात जर तुम्ही बघितलात ना, ही मी डे टाईम लावले मित्रांनो गिफ्ट निफ्टीची. बघा ना काय मार्केट होतं. इथे दिसतंय तुम्हाला 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, जवळजवळ पूर्ण महिना 1 जूनपासून आतापर्यंत बघा ना, काय आहे काय त्या मार्केटमध्ये, जीवच नाही आहे. अनप्रेडिक्टेबल. कधी गॅप डाऊन होईल, ते पण प्रचंड गॅप डाऊन, कधी गॅप अप होईल, काही कशाचं काही नाही. मग अशा बाजारात सुद्धा पैसा कधी भेटतो माहिती आहे का? अशा बाजारात पैसा तेव्हाच भेटतो जेव्हा तुमच्याकडे स्ट्रॅटेजीपेक्षा डिसिप्लिन असेल. एक अशी डिसिप्लिन की जोपर्यंत एखादा ट्रेड माझ्या सेटअपमध्ये येत नाही तोपर्यंत मी कामच करणार नाही. एवढी कमालीची डिसिप्लिन, शिस्त तुम्हाला तुमच्या अंगात लावावी लागेल. आणि ही एकच गोष्ट आहे जी अवघड आहे. प्रत्येक ट्रेडरला मार्केटमध्ये सकाळी 9 वाजले की ट्रेड घ्यायचा असतो, त्याला प्रत्येक कॅन्डल खुणवत असते की यस मार्केट वर चाललं आहे, सी घ्या, मार्केट खाली चाललं आहे, पी घ्या. आणि इथेच संपून जातो विषय.
मित्रांनो एक गोष्ट तुम्हाला दाखवतो. अरे ते गेलं राव. एक मिनिट हा मित्रांनो, एक गोष्ट तुम्हाला दाखवतो बघा. फोल्डर गेला तो रे, नाही येते. एक मिनिट हा, स्क्रीन दाखवली घे. एक गोष्ट दाखवतो तुम्हाला, तुम्ही शॉक व्हाल, खरोखर शॉक व्हाल. नका 13 तारीख लिहिली आहे ना 13. डबल क्लिक एक गोष्ट दाखवतो मित्रांनो बघा तुम्ही. हे बघा मित्रांनो, हा मागच्या आठवड्याचा पूर्ण ट्रेड आहे. मी जी डिसिप्लिन, जी स्ट्रॅटेजी, जो संयमबद्दल बोलतो ना तो हा आहे. तुम्ही जर इथे बघितलात ना की ह्या पूर्ण आठवड्यात ना आमच्या विद्यार्थ्यांनी एकाही स्टॉककडे ढुंकूनही बघितलं नव्हतं. कारण मार्केटमध्ये कमालीची अस्थिरता असेल ना, शांत राहायचं आहे. आणि ह्या पुऱ्या आठवड्यात मी खरोखर विद्यार्थ्यांचं कौतुक करेल, त्यांनी दिवसातून एक किंवा जास्तीत जास्त 2च ट्रेड घेतले असते. म्हणजे कालचं उदाहरण, शुक्रवारचं उदाहरण तुम्हाला सांगतो की सकाळी मार्केट प्रचंड गॅप अप झाला 200-250 पॉईंटने. गुरुवारी मार्केट संध्याकाळी 3:30 वाजेपर्यंत खाली होतं आणि अचानक ट्रम्प साहेबांचं स्टेटमेंट आलं आणि मार्केट गॅपअप झाला. गॅपअप झाल्यानंतर एकही ट्रेड मुलाने घेतला नव्हता. मला वाटतं 11:30-12ला एक ट्रेड घेतला. निफ्टीचा 23,100 सी, इथे थोडीशी टॅपिंग मिस्टेक झाली आणि तो घेतल्यावरती तिथे इन्स्ट्रक्शन होतं आमचा जो प्रीमियम ग्रुप आहे तिथे की ह्या ट्रेडला 125 रुपयाचा स्टॉप लॉस सूट करेल आणि हा जो फेज आहे हा चांगला झोन आहे एंट्री, लॉंगसाठी एंट्री करण्यासाठी. आणि ते ॲनालिसिस केलं होतं मित्रांनो. बरोबर 160 रुपयाचा घेतलेला ट्रेड 415 रुपये झाला. म्हणजे एका लॉटमध्ये 16,000 रुपयाचा प्रॉफिट ह्या ट्रेडने दिला होता. पुऱ्या दिवसमध्ये. बोलायचा उद्देश काय माहिती आहे, जोपर्यंत तुमच्या सेटअप मार्केट वर चालला आहे म्हणून ग्रेडी होऊन पटकन त्या मार्केटमध्ये पार्टिसिपेट करणं, मार्केट खाली चाललं आहे म्हणून पॅनिक होऊन सेल करणं, असं काम केलं तर पैसा बनणार नाही आहे. पैसा बाजारात तेव्हाच बरेल जेव्हा तुम्ही एखाद्या स्ट्रॅटेजीवर काम कराल, जेव्हा तुम्ही एका सेटअपच्या आधारे काम कराल. तुम्हाला त्या मागच्या आठवड्यामध्ये ना आपण जो व्हिडिओ केला होता त्याला प्रचंड रिस्पॉन्स आला होता. प्रचंड म्हणजे एकदम प्रचंड रिस्पॉन्स आला होता. ओके, तुम्हाला मी दाखवतो. एक मिनिट. तो व्हिडिओ होता मित्रांनो की डबल बॉलिंजर बँड. किती जणांनी बघितला मला माहिती नाही, पण त्या ह्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये मी सरळ आणि स्पष्ट सांगितलं होतं की ह्या सेटअपची प्रॅक्टिस आम्ही कितीतरी वर्ष गेले करतो आहे आणि खूप छान रिझल्ट होते. ह्या सेटअपचा फायदा काय माहिती आहे मित्रांनो की लॉंगची एंट्री कधी करायची, कधी शॉर्टची एंट्री करायची आणि कधी काहीच नाही करायचं हे स्पष्ट आणि क्लिअर हा सेटअप सांगतो. तुम्ही जर बघाल ना मागचे 15 दिवसातले पूर्ण 15 दिवसातले रेकॉर्ड जर तुम्ही बघाल, मी तुम्हाला थोडंसं फक्त हे सांगतो, परत मी या सेटअपवर येतो. हा जो महिना हा बघा, फक्त थोडीशी रिव्हिजन करतो मी आणि नंतर मी सेटअपवर येतो. हा बघा, हा 1 तारीख ते 5 तारीख. ओके, 5-6 ट्रेड होते, 5-6 ट्रेड होते. एक टेक महिन्याचा ट्रेड होता, नंतर फक्त निफ्टी आणि बँक निफ्टी. कारण मार्केटच बघितलात ना 1 तारखेपासून कसं आहे, एखादा ट्रेड आम्ही दिवसभरात घेत होतो आणि पण तो अचूक असायचा, प्राइस ॲक्शनच्या जोरावर असायचा आणि खूप छान त्याने वर्क करायचा. सो 1 ते 5 तारीख आणि त्याच्यानंतर 5 तास 8 तारीख ते 12 तारीख पूर्ण 10 दिवस मस्त ट्रेड भेटले. आणि ते अशा बाजारात भेटले की जिथे काहीच नव्हतं, दिसतंय तुम्हाला. पण तरीसुद्धा पैसा कसा भेटला, तर हा जो एक एकमेव सेटअप आहे आमच्याकडे, डबल बॉलिंजर बँड. ह्या बॉलिंजर बँडमध्ये खूप हे पण केलं आहे मी, काही चेंजेस पण केले आहेत आणि एवढा सुंदर होता. किती जणांनी पहिल्या मला कमेंट्समध्ये लिहा की किती जणांनी हा व्हिडिओ बघितला होता आणि त्याचा त्यांना फायदा झाला.
आणि ह्याच्याबरोबर मी आमचे जे मास्टर ट्रेडरचा जो प्रोग्राम होत असतो, आमच्या जे विद्यार्थ्यांचा जो मास्टर क्लास असतो, तिथे मी MACDची पण एक स्ट्रॅटेजी त्याला कंबाईन केली, ज्याच्यामुळे हा सेटअप आहे ना अधिक पॉवरफुल झाला. म्हणजे तुम्ही जर बघाल मित्रांनो की एवढे दिवस मार्केट घाणेरडं चालतं, पण तुम्ही आमच्या लोकांचे जर प्रॉफिट बघाल ना, हे आमचं टेलिग्राम चॅनल आहे सुवर्ण कोकण स्टॉक मार्केट म्हणून, फ्री आहे. लाईव्ह मार्केट्समध्ये अपडेट तुम्हाला भेटतात, मार्केटचा ट्रेंड कसा आहे, मार्केटमध्ये काय घडतं आहे, सगळ्या गोष्टी अपडेट्स असतात. प्लस सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जे आपल्या डोक्यात बसवलं ना की मराठी लोक मार्केटमध्ये काम करू शकत नाही किंवा मराठी लोकांना ते जमत नाही, त्यांना पैसा भेटत नाही, तुमची ही गोष्ट मोडीत काढण्याचं काम हा ग्रुप करतो. कारण इथे असे सामान्य कुटुंबातले मुलं आहेत, कोण शेतकरी आहे, कोण नोकरदार आहे, कोण बँकेत काम करत आहे, कोण BMCमध्ये काम करतो आहे, कोण गृहिणी आहेत. आणि त्या जेव्हा सेटअपच्या आधारे रोज चांगला पैसा मिळवतात ना, ती गोष्ट नक्कीच तुम्हाला प्रेरणा देते मित्रांनो. आणि नुसत्या एवढ्यापुरता ग्रुप मर्यादित नाही आहे, इथे खूप काही गोष्टी तुम्हाला भेटतात, त्याही फ्री ऑफ कॉस्ट. सो ज्यांना नवीन मार्केटमध्ये काम करायचं आहे ना, त्यांनी पहिलं ह्या आश्रमेचा जो आमचा सुवर्ण कोकणचा टेलिग्राम ग्रुप आहे ना, तो जॉईन करा. ओके. दुसरी गोष्ट, हा जो सेटअप आहे ना मित्रांनो, हा सेटअप 2 प्रकारे काम करतो. एक तर स्विंग ट्रेडिंगसाठी स्टॉक निवडताना ह्याची जबरदस्त मदत भेटते. मी मागच्या वेळी दाखवलं होतं की आम्ही टेक महिंद्राचा स्टॉक कसा ह्याच्यावरती घेतला होता आणि त्यात चांगला फायदा भेटला होता. सेम गोष्ट निफ्टी बँक निफ्टीमध्ये किंवा स्टॉकमध्ये इंट्राडेमध्ये कसं काम केलं पाहिजे तेही हा सेटअप खूप छान समजवतो. तुम्हाला जर हा सेटअप पुन्हा शिकायचा आहे, पुन्हा ह्यावर व्हिडिओ केला पाहिजे, तो पण ॲडव्हान्स स्ट्रॅटेजी आहे MACD सोबत असं तुम्हाला वाटतं आहे ना, तर प्रत्येकाने कमेंट्समध्ये मला आवर्जून लिहा की ह्याचा पुन्हा व्हिडिओ बनवण्यासाठी. तुमच्या जेवढ्या जास्त कमेंट्स असतील, जेवढ्या जास्त रिक्वेस्ट असतील, मी 100% सांगतो मी त्यांना नेक्स्ट टाईम, जास्त दिवस पण लावेन, पुढच्याच आठवड्यात मी पुन्हा ह्यावरती व्हिडिओ बनवेल आणि तो पूर्णतः डिटेलमध्ये असेल. सो तुम्हालाही वाटतं की ह्याच्यावरती आधारित तुम्हाला व्हिडिओ पुन्हा हवा आहे, सो मला कमेंट्समध्ये लिहा. आणि हा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हा सेटअप इंट्राडेमध्ये तुम्हाला अचूक एंट्री दाखवतो. म्हणजे साईडवे बाजार कधी आहे, कधी आपल्याला एंट्री नाही घेतली पाहिजे ना, ते ह्या सेटअपमध्ये खूप छान समजतं. पण आज आपण एक वेगळ्या सेटअपवरती बोलणार आहोत, एक वेगळ्या स्ट्रॅटेजीवरती बोलणार आहोत. ओके. सो इथे जर तुम्ही बघितलात मित्रांनो, हाच तो ट्रेड होता कालचा 23,100चा, दिसतोय तुम्हाला 23,300चा, 23,100चा लावून दाखवतो. अच्छा 23,300च घेतला होता आम्ही, सॉरी. ओके. हा बघा, हा ट्रेड आहे ना, दिसतोय तुम्हाला 1:15 वाजल्यापासून. सो इथे तुम्हाला दिसत असेल बघा की MACDचा आम्हाला क्रॉसओव्हर झाला होता, बॉलिंजर बँडमध्ये एक मस्त स्क्वीज होता, तो ब्रेक झाला होता, आणि दुसऱ्या बॉलिंजर बँडमध्ये कॅन्डलनी प्राईजने एंट्री घेतली होती. आणि त्यानंतर खूप जण बोलतात ना, एवढा वेळ प्रॉफिटमध्ये कोण थांबतं का, आम्ही घेतो तेव्हा आमचे काय हालत होते, कोणा स्टॉक वगैरे वगैरे. मित्रांनो, हे प्रॉफिट तुम्हाला मी दाखवलं आहे विद्यार्थ्यांचं, एकाने त्या ट्रेडमध्ये किती प्रॉफिट घेतलेलं आहे ते मी तुम्हाला दाखवलं आहे. हवं तर मी तुम्हाला परत दाखवतो. हे बघा, हे बघा, हे विद्यार्थ्यांचं प्रॉफिट दिसतं आहे. हे बघा, दिसतं आहे तुम्हाला 23,800, 23,700. समजलं असं ॲनालिसिस केलेलं की ट्रेंड वरचा आहे, इथपर्यंत जाऊ शकतो, त्याच्या मागचा लॉजिक काय, 23,600, 23,700, 23,800मध्ये दिसत आहे तुम्हाला. कुठे 13,000, कुठे 10,000, कुठे 10,000. पूर्ण जर मोजलं तर 40,000च्या आसपास प्रॉफिट आहे. त्याच्यानंतर हे बघा 61,000चा प्रॉफिट. कुठली आहे बघा स्ट्राईक प्राईज, 23,550, 23,600 दिसत आहे तुम्हाला, दिसत आहे 23,200. हे बघा गुरुनाथसारखा मुलगा बघा 16,000, 1,600, 5,000, 11,000. से कुठून येतं हा एवढा कॉन्फिडन्स, कुठून येतो की आपण एखादा ट्रेड घ्यायचा आणि त्याच्यात एवढा लांब थांबायचा, एवढा प्रॉफिट घ्यायचा. मित्रांनो, जेव्हा तुम्ही एखाद्या सेटअपला स्वतःमध्ये घोळून घेता, त्याच्यावर सराव करता, त्याच्यावर प्रॅक्टिस करता, आणि हे सगळं करत असताना जेव्हा तुम्हाला एक लॉजिक समजतं की हा ट्रेड का वर जाणार आहे, का निफ्टीमध्ये आता बाउन्स येणार आहे, त्यावेळेस तुम्हाला कॉन्फिडन्स येतो आणि तेव्हा तुम्ही थांबता. हवं असेल तर हा तुम्हाला बघा व्हॉट्सअप ग्रुपवर तुम्हाला दाखवेन. हे बघा, हे बघा, इथे मी स्पष्ट मुलांना सांगितलं होतं. बघा
लोक बोलतात ना की हे सगळं नंतर सांगितलं जातं, मार्केटमध्ये काम करताना आमची काय फाटते हालत होते आमची आम्हाला माहीत. तर तसं नाही मित्रांनो. हे बघा, निफ्टी ट्रेड अपडेट, स्टे लॉंग ऑन निफ्टी, स्ट्रक्चर रिमेन पॉझिटिव्ह, गुड एंट्री झोन 15 आणि टार्गेट वगैरे सगळं होतं. एवढंच कसं सकाळी तिथे सांगितलं होतं की का मार्केट वर जाईल वगैरे वगैरे. आणि हे रोजचं असतं, हे रोजचे इन्स्ट्रक्शन असतात. बाजार सध्या खालच्या दिशेने सरकत जाईल, दिवसांच्या प्राईस ॲक्शनचा विचार करता उद्या गॅप डाऊन ओपनिंगची शक्यता वाटते. 74,500चा स्पीड मुलांनी घेतला होता, 400चा तो सकाळीच झाला होता 800 रुपये. सो एक वेगळी मजा असते एकत्र काम करताना. ओके, सो असं हे नाही आहे की बाबा तुक्का काहीतरी एखादा ट्रेड लागला. मार्केटमध्ये नशिबाने पैसे नाही मिळत मित्रांनो. इथे तुम्हाला वेळ द्यावा लागेल, इथे तुम्हाला अभ्यास करावा लागेल, इथे तुम्हाला स्वतःला सिद्ध करावं लागेल. आणि हे सगळं करत असताना ट्रेडिंग किंवा शेअर मार्केट आहे ना, एवढा बोरिंग विषय आहे ना मित्रांनो की तुम्हाला तासन तास वाट बघावी लागते, कधी कधी दिवस पण जातो त्या ब्रेकआउटसाठी. आणि हे सगळ्यात बोरिंग काम आहे, वाट पाहणं. तुम्ही विचार करा, सकाळी मुलांनी हा ट्रेड बघितला होता, सकाळी मार्केट गॅपअप झालं होतं दिसतंय तुम्हाला. आणि त्याच्यानंतर हा ट्रेड किती वाजता कवर सुरू झाला? 1:15 वाजता, म्हणजे 9:15 वाजला असं मला वाटतं. इथे 10 वाजता मुलांनी घेतला होता. 10 वाजल्यापासून ते 1:30 वाजेपर्यंत तुम्हाला फक्त वाट बघायची आणि फक्त तुमचा स्टॉप लॉसवर लक्ष असलं पाहिजे. एवढी डिसिप्लिन, एवढा संयम जर तुमच्या अंगी असेल ना, तरच तुम्हाला मार्केट रिवॉर्ड करेल. अन्यथा फक्त मार्केट वर चाललं म्हणून सी बाय करा, खाली चालल्या म्हणून पी बाय करा, तर तुम्हाला कधीच पैसा भेटणार नाही, कधीच भेटणार नाही. आणि हा जो सेटअप आहे ना मित्रांनो, हा एवढा पॉवरफुली वर्क करतो ना, सेम आहे, दुसरा कुठला काहीच नाही वापरलं आहे. तुम्हाला इथे दिसेल डबल बॉलिंजर बँड आणि MACD एवढंच आहे. आणि या बॉलिंजर बँडमध्ये मी चेंजेस केले. सो आज जर एखादी स्ट्रॅटेजी तुम्हाला सांगायची झाली ना, की जी तुम्हाला एक चांगला पैसा, आवाज कमी करा, हां, एक चांगला पैसा मार्केटमधून तुम्हाला ते देऊ शकेल, ते पण सातत्यपूर्ण, तर ती एकच स्ट्रॅटेजी, ती म्हणजे डिसिप्लिन. ट्रेडला घाई न करता जोपर्यंत तुमच्या सेटअपमध्ये तो ट्रेड येत नाही तोपर्यंत शांत बसणं, ही जी स्ट्रॅटेजी आहे ना, ही तुम्हाला खूप काय देऊन जाईल मित्रांनो. तुम्हाला मी दाखवलं की मागच्या 10 दिवसात आमचे विद्यार्थी दिवसाला 1 किंवा 2च ट्रेड घेत होते, कारण मार्केटमध्ये प्रचंड अस्थिरता होती, कमालीची अस्थिरता. जेवढी अस्थिरता होती तेवढीच भीती पण होती. आणि या भीतीला मात करायचं एकच काम, आणि नेहमी सांगतो, ज्या वेळेस मी माझ्या विद्यार्थ्यांनी नेहमी सांगतो, तुम्हाला सांगतो, जर तुम्ही डे ट्रेडिंग करत असाल तर ज्यावेळेस मोठा गॅपअप किंवा मोठा गॅपडाऊन होतो ना, दुपारपर्यंत काहीच करू नका, काहीही करू नका. कारण एवढा मोठा गॅपअप किंवा गॅपडाऊन झाल्यानंतर ना, तिथे प्रॉफिट बुकिंग येणं, मार्केट परत थोडंसं रिट्रेस होणं, ह्या गोष्टी अनावत आल्याच. पण होतंय काय, सकाळी 9:15 वाजले, मार्केट 250 पॉईंट वर गेला, अजून वरच जातोय, घेऊ नको, हा जो प्रकार असतो ना, मग जाऊन दे, निफ्टी नको, आपण एखादा स्टॉक निवडूया, हे सेक्टर चांगलं चालू आहे, मग ते सेक्टर चालू आहे. नाही मित्रांनो, शांत राहा. आणि ही सुद्धा आजची जी रॅली दिसते ना, ही बघा, ही हा गिफ्ट निफ्टी लावला ना मी, ही मला वाटत नाही ही जास्त काळ टिकेल, कारण ज्याबद्दलचं स्ट्रक्चर आहे ना, ते थोडं डाऊटफुल आहे. जोपर्यंत माझा MACD 0 लाईनच्या वरती जात नाही ना, तोपर्यंत मी ह्या निफ्टीच्या रॅलीवरती किंवा मार्केटच्या तेजीबद्दल मी विश्वास नाही ठेवू शकणार. या असे स्पाईक येत राहतील. हा कालचा जो स्पाईक आहे ना, स्पेशली तुम्हाला सांगतो ना, हा कालचा स्पाईक फक्त या एका माणसासाठी होता. दाखवू तुम्हाला, हा बघा, असं माझं मत आहे. कालचा जो स्पाईक होता ना, तो ह्या एका माणसासाठी होता. यांचा जो स्पेसएक्स नावाचा जो IPO येत होता ना, त्याच्यासाठी एक वातावरण निर्मिती होती, असं माझं मत आहे. आजपर्यंतच्या इतिहासातला सगळ्यात मोठा IPO मित्रांनो. किती ट्रिलियन पैसा जमा झाला विचार करा तुम्ही. असो, त्याच्याबद्दल आपल्याला वाईटही वाटण्याचं कारण नाही आहे. सांगण्याचा उद्देश आहे की मार्केटमध्ये काम करत असताना तुम्ही कुठल्याही न्यूजवरती
कुठल्याही ॲडवायझरीवरती काम जर करत असाल तर ते आजच थांबवा. कारण कुठलीही ॲडवायझरी किंवा कुठलाही न्यूज तुम्हाला पैसा नाही देऊ शकत. पैसा मिळण्यासाठी तुम्हाला एखादा सेटअप, एखाद्या स्ट्रॅटेजीवरती काम करावं लागेल, प्रॅक्टिस करावी लागेल आणि मग बघा. आणि म्हणून आज जर तुम्हाला स्ट्रॅटेजी सांगायची झाली ना तर मित्रांनो ही स्ट्रॅटेजी आहे की तुम्हाला बॉलिंजर बँडच्या अप्पर बँडमध्ये ट्रेड घ्यायचा असतो, म्हणजे आमचे लोक घेतात. अजून एक स्ट्रॅटेजी जी मला खूप आवडते, जी मी आज तुम्हाला कारण ही जी स्ट्रॅटेजी आहे ही तुम्हाला डिटेलमध्ये मी व्हिडिओ बनवेन कधी, जर तुम्ही कमेंट्समध्ये लिहाल की तुम्हाला या स्ट्रॅटेजीचा व्हिडिओ आहे. कमीत कमी 200 लोकांची तरी रिक्वेस्ट असली ना तर मी हा नक्की व्हिडिओ बनवेन आणि तो पूर्ण डिटेलमध्ये बनवेन विथ MACD. आज जी स्ट्रॅटेजी सांगणार आहे ना किंवा आज जो सेटअप सांगणार ना तो खूप भारी आहे आणि त्या सेटअपकडे आपण जाऊया. त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं माहिती आहे मित्रांनो, आपल्याला 2 EMA करायचे. कुठले EMA? पहिली गोष्ट तर तुम्हाला ह्याच्यात जायचं आहे, इंडिकेटर्समध्ये आणि मुव्हिंग ॲव्हरेज रिबिन घ्यायचं आहे. दिसलं? सो असं येईल आणि त्याच्यानंतर इथे 2 फक्त तुम्हाला मुव्हिंग ॲव्हरेज घ्यायचे आहेत, एक 10चा आणि एक 50चा. हे 2 मुव्हिंग ॲव्हरेज फक्त घ्यायचे. दिसले तुम्हाला? आणि ज्यावेळेस आपण इंट्राडेमध्ये काम करतोय, ज्यावेळेस आपण मग आपण इंट्राडेपासून सुरुवात करूया, पोर्टफोलिओचं नंतर बघूया लॉंग टर्मसाठी. सो 5 मिनिटाच्या टाईम फ्रेम जर तुम्ही वापरत असाल ना, जर सकाळी मार्केट गॅपअप होत आहे, वाट बघा परत ते ह्या लेवलला येते काय. टाईम फ्रेम कुठली घ्या? 15 मिनिटाची घ्या. एंट्री घेण्यासाठी पुन्हा सांगतो, हे जे काही मी विश्लेषण करतो, जे काही ॲनालिस्ट सांगतो, जी काय स्ट्रॅटेजी सांगतो, एकतर ती स्ट्रॅटेजी प्रूव्हन स्ट्रॅटेजी आम्ही वापरतो. दुसरी गोष्ट हे फक्त एज्युकेशन पर्पजसाठी आहे. कारण मार्केटमध्ये, सिक्युरिटी मार्केटमध्ये रिस्क खूप जास्त आहे, जोखीम खूप जास्त आहे. त्यामुळे तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरशी सल्ला घेतल्याशिवाय कुठलंही ट्रेडिंग किंवा इन्व्हेस्टिंग करू नका. कारण इथे मी जे काय ॲनालिसिस करतो आहे, जे काय सांगतो ते फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी आहे. ओके. सो मी आणि माझे विद्यार्थी आम्ही नेहमी ट्रेड घेताना 15 मिनिटाची टाईम फ्रेम वापरतो. मग तो किती गॅप डाऊन होणं, किती गॅप अप होणं, आम्ही वाट बघतो की तो पुन्हा 15 मिनिटाच्या टाईम फ्रेममध्ये येऊन इथे एक चांगली प्राइस ॲक्शन बनवतो का. तो 15 मिनिटाच्या टाईम फ्रेममध्ये 50 ml येऊन एक चांगली प्राइस ॲक्शन बनवतो, एक चांगला सपोर्ट घेऊन पुन्हा 21 वरती 10 EM वर येतो काय, आणि त्याच्यानंतर ही रॅली चालू होते. आणि हे तुम्हाला सगळीकडे दिसेल. मी आता डाव जोन्स दाखवतो बघा. ज्यावेळेस खालची रॅली असते, तेव्हाही तुम्हाला दिसेल बघा, रिजेक्शन घेतलं परत खाली, रिजेक्शन घेतलं परत खाली, रिजेक्शन घेतलं परत खाली. अजून बघूया. आणि वरची रॅली असते तेव्हा सुद्धा तुम्हाला दिसेल बघा, सपोर्ट घेतला वरती, सपोर्ट घेतला वरती, सपोर्ट घेतला वरती. दिसतंय तुम्हाला? आणि आमच्याकडे तर विद्यार्थी समजून जातात, 15 मिनिटाच्या टाईम फ्रेममध्ये जर 50 ml क्रॉस केला असेल 20 या MA आणि एक कॅन्डल वरती स्थिरावली तर आम्ही फक्त तेजीचाच विचार करतो. आणि जर आम्हाला खालच्या दिशेने दिसत असेल तर आम्ही फक्त PEचं. तुम्हाला माहिती आहे का मित्रांनो, एक गोष्ट अजून एक दाखवतो बघा, इथे तुमच्या लक्षात येईल. ह्या पुऱ्या ह्याच्यात ना आम्ही कधीच, आता इथे विचार करा, वेनसडे फक्त PEचा ट्रेड, अजून दाखवतो, फक्त CEच्या ट्रेडवर फोकस. सो हे बघा मित्रांनो, आज बँक निफ्टीमध्ये जोर दिसतोय, परंतु निफ्टीमध्ये शॉर्ट कव्हरिंग अपेक्षित आहे. त्यावेळी ह्या CEवरती लक्ष ठेवा. माहिती आहे तुम्हाला हा प्रीमियम किती झाला होता? 170 रुपयाचा, 520 रुपये झाला होता. सो मार्केटमध्ये काम करताना सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती आहे मित्रांनो, जेव्हा आपण एखादी स्ट्रॅटेजी वापरतो, सेटअप वापरतो, त्याच्या अगोदर एक गोष्ट लक्षात असायला हवी की तुम्हाला त्या दिवसाचा ट्रेंड लक्षात आला पाहिजे की मार्केट कुठच्या, आणि तो एवढं ठाम असलं पाहिजे ना की जगात काही हो, तुम्ही तुमच्या
गोष्टीवरती ठाम असणं गरजेचं आहे. आमचे विद्यार्थी आहेत ते कमेंट्समध्ये लिहितील की आपण काम करताना आपल्या स्ट्रॅटेजीवरती ठाम असतो की नाही. आम्ही उदाहरणतः कालची गोष्ट सांगतो. काल ज्यावेळेस मार्केट खाली जात होतं सकाळी गॅपअप नंतर, हे बघा, सो इथे बघा, हे जेव्हा मार्केट खाली जात होतं ना मित्रांनो, थर्सडे ना, हां, ओके, सो तुमच्या लक्षात येईल आम्ही फक्त सीचा विचार करत होतो, फक्त सीचा. आणि इथे एक मी मस्त मेसेज टाकला होता, खूप सुंदर मेसेज टाकला होता. तो मेसेज असा होता की निफ्टीने ही लेवल तोडल्याशिवाय, पहिली गोष्ट तर सकाळीच लिहिलं होतं, आज सर्व सेक्टर्समध्ये तेजी ओसंडून वाहते, त्यामुळे नव्या तेजीसाठी बाय ऑन डिपचा कल्पकतेने वापर करा. आणि नंतर मग सगळ्या गोष्टी होत्या. अजून एक मेसेज त्याच्यामध्ये हा होता की मार्केट जोपर्यंत ह्या लेवलच्या खाली निफ्टी जात नाही तोपर्यंत शॉर्टकडे बघू पण नका. त्याचा फायदा असा झाला, मला वाटतं नितीन गोलतकर का कोणतरी आहे, त्याने लिहिलं होतं की सर ही जी सूचना तुम्ही जी दिली होती ना तिचा मला फायदा झाला आणि मला चांगला पैसा मिळत आला. म्हणजे मुलांना ते कन्फर्म होतं की यस, आपल्याला जो ट्रेड आपण सीचा घेतला त्यात राहिलं पाहिजे. सो ज्या वेळेस तुम्ही डे ट्रेडिंग कराल त्यावेळेस सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बघायची आहे की त्या दिवशी मार्केटचा ट्रेंड बघायचा आहे. आणि मार्केटचा ट्रेंड बघण्यासाठी साधी सोपी गोष्ट काय की तुम्ही चेक करा की 15 मिनिटाच्या टाईमफ्रेममध्ये तुमची प्राईस 50 MAच्या वरती आहे की खाली आहे. जर 50 MAच्या वरती असेल तर सीसाठीच प्रयत्न करायचे आहेत, आणि जर 50 MAच्या खाली असेल तर मात्र माझा कल हा पीसाठी असेल. एवढं क्लिअर झालं. ट्रेंड कसा इंट्राडेसाठी ओळखायचा. हॅलो, पुन्हा सांगतो, हा ट्रेंड टायमानुसार बदलतही असतो. असं नाही की सकाळी आपण एक ट्रेंड ठरवला. आणि म्हणून सांगतो ना की मी तर नेहमी सांगेन की शेअर मार्केटमध्ये, ट्रेडिंग व्यवसायामध्ये जर राजकारणी घुसले ना तर त्यांच्यासारखा पैसा कोणीच कमवू शकत नाही. एवढं तुम्हाला रंग फटाफट बदलता आले पाहिजे तर तुम्ही सक्सेसफुल ट्रेडर. हॅलो, लक्षात येते. सो जोपर्यंत मार्केट प्राईस ही 50 MAच्या वरती आहे, आणि ही गोष्ट स्टॉकला सुद्धा लागू होते, कुठलाही स्टॉक असो. जर स्टॉकची प्राईस इंट्राडेमध्ये 15 मिनटं, पुन्हा सांगतो लक्षात घ्या, जर स्टॉकची प्राईस किंवा इंडेक्सची, जो इंडेक्स तुम्हाला आवडतो, तुम्हाला निफ्टीमध्ये काम करायचं आहे, बँक निफ्टीत करायचं आहे, सेन्सेक्समध्ये करायचं आहे, जो इंडेक्स किंवा जो स्टॉक तुम्हाला वाटतो आहे घ्यावा, तुम्हाला फक्त एवढंच करायचं की त्याची प्राईस 50 MAच्या वरती आहे काय. हॅलो, जर त्याची प्राईस 50 MAच्या वरती असेल तर माझा त्या दिवसासाठी ट्रेड जो बाईज आहे, जो ट्रेंडचा प्राईस आहे, कल आहे, तो तेजीसाठी असेल. आणि जर प्राईस 50 MAच्या खाली असेल, तुम्ही बोलाल सर मग हे काय, जरा विस्प आहे आणि ह्याच्यासाठी आपल्याला अजून मोठ्या टाईमफ्रेममध्ये जायला हवं. पण ठीक आहे, एवढं जास्त कॅल्क्युलेशन करण्यापेक्षा समजा इथे तुम्ही एंट्री केलात तर काय होईल, तुम्ही सेम प्राईसला बाहेर पडू शकाल, त्याच्या पलीकडे काय होणार नाही. ओके. आणि म्हणून मी बोललो ना की राजकारणासारखं फटाफट रंग बदलता आले पाहिजेत. मागे कोणतरी खूप छान जोक केलेला की महाराष्ट्रात तरी समजत नाही आहे, आपण बोलू शकत नाही की हा व्यक्ती ह्या पक्षात आहे, सकाळी बोललं संध्याकाळी दुसऱ्या पक्षात असेल. विनोदाचा भाग सोडला तर आपल्याला मार्केटमध्ये काम करताना आपला ट्रेंड आणि आपल्या बाईसपेक्षा मार्केटचा कल कुठे आहे, मार्केट काय सांगतं आहे ते महत्त्वाचं आहे. जर मार्केट 50 MAच्या वरती असेल, स्टॉक 50 MAच्या वरती असेल तर माझा कल हा फक्त आणि फक्त तेजीसाठी असेल, जशी तो 50 MAच्या खाली जाईल. पहिली गोष्ट तर ह्याच्यात मी अजून एक गोष्ट करतो, मी 50 MAची वाट पण बघत नाही आहे. जर एखादा ट्रेड किंवा स्टॉक किंवा इंडेक्स या 10 MAच्या वरती चालत असेल, या 10 MAच्या वरती चालत असेल आणि जसे कॅन्डल ह्याच्या खाली क्लोज होते ना, मी वाटी बघत नाही तो 50 MAला परत येतो का, सपोर्ट घेतो का, मी इथेच बाहेर पडतोय. आणि इथे परत जर त्यांनी प्राईज ॲक्शन बनवून तो पुन्हा जेव्हा तो 10 MAच्या वरती येईल तेव्हा मी सीएसाठी जातो. पण हे इथे देवाच्या भरोश्यावर किंवा नशिबाच्या हवाले मी नाही राहत. हॅलो, लक्षात येते का. कारण प्राईज या दिसायला एवढेशे आहेत, पण प्रीमियममध्ये जो बदल होतो ना तो खूप मोठा असतो. आणि म्हणून पुन्हा मी सेटअप दाखवतो.
10 आणि 50चा आहे, EMA क्लोज आहे. दिसला तुम्हाला? हवं तर याचा स्क्रीनशॉट काढा. अच्छा, हा झाला शॉर्ट टर्मसाठी ट्रेंड बघायचा. पण ज्यावेळेस मला एखाद्या स्टॉकमध्ये काम करायचं असतं, मला इंडेक्समध्ये काम करायचं, तर सकाळीच मी बघतो तो स्टॉक किंवा तो इंडेक्स मला डे टाईम फ्रेममध्ये कसा वाटतो आहे. सो सेम गोष्ट तिथे लागू होते. कशी? तर ही बघा की प्राईस डे टाईम फ्रेममध्ये 10 EMAच्या वरती आहे, 50 EMAच्या वरती आहे, तर माझा बायस हा स्टॉककडे बघताना फक्त आणि फक्त तेजीचा असेल आणि मी इंट्राडेमध्ये संधी शोधेन की तो बाय ऑन डिपसाठी मला भेटतो काय, माझ्या सेटअपमध्ये भेटतो काय. म्हणजे काय? तर हा स्टॉक्स इंट्राडेमध्ये वरती आहे, दिसतोय तुम्हाला? डाव जोन्स. ओके, कालचा गोष्ट 10 EMAच्या वरती आहे, ॲक्च्युअल 50 EMAच्या वरती आहे, तोच मस्तपैकी बुलिश आहे. पण जेव्हा तो 10 EMAच्या वरती असतो तेव्हा तो सुपर बुलिश असतो. ओके, सो मी काय करतो इथे, मला इथे दिसतोय की तो सुपर बुलिश आहे. सो मी छोट्या टाईम फ्रेममध्ये जातो 15 मिनटामध्ये. तर 15 मिनटामध्ये बघा, आता कालचा सुपर बुलिश असलेला इंडेक्स पण बघा 50 EMAच्या खाली किती वेळा गेला होता. आणि त्याच्यानंतर इथे रात्री 11 वाजता त्याने 50 EMA क्रॉस केला. तर मी वाट बघत असेल मोठ्या टाईम फ्रेममध्ये हा सुपर बुलिशमध्ये मला छोट्या टाईम फ्रेममध्ये एंट्री कधी घ्यायची आहे. आपण बोलतो ना अचूक एंट्री किंवा एक्झॅक्ट एंट्री, परफेक्ट एंट्री कधी आहे. तर इंट्राडेमध्ये जेव्हा तो अशा सेटअपमध्ये भेटतो तेव्हा मी त्याच्यामध्ये एंट्री घेण्याचा त्याला प्राधान्य देतो. इन शॉर्ट सांगायचं काय की जर मला इंट्राडेमध्ये काम करायचं असेल तर सर्वात पहिलं मला मोठ्या टाईम फ्रेममध्ये चेक करायचं आहे की तो तेजीत आहे की मंदीत आहे. ओके, सेम गोष्ट 50 EMAच्या खाली असेल तर तो तेजीत, मंदीमध्ये 50 EMAच्या वरती असेल तर तो तेजीमध्ये. ओके, आणि 10 EMA हे त्याचं प्रमाण असतं की 50 EMAच्या खाली आहे आणि 10 EMAच्या पण खाली आहे डे टाईम फ्रेममध्ये. हे बघा 50 EMAच्या पण खाली आणि 10 EMAच्या पण खाली आहे, तर तो सुपर बेरिश झाला. मग मला इथे सेल ऑन रायझेस बघायचा आहे. एखाद्या स्पाईकला परत तो सेटअपमध्ये येतो का, मी तो विकणार. सेम गोष्ट तेजीमध्ये 50 EMAच्या वरती आहे, 10 EMAच्या वरती आहे, मी काय करेन, फक्त आणि फक्त संधी शोधेन बाय ऑन डिप्स. इथपर्यंत लक्षात आलं? सो त्यानंतर मी जेव्हा 15 मिनटात येतो, मला एकदा समजलं की तो तेजीत आहे की सुपर तेजीत आहे, तो मंदीमध्ये आहे की सुपर मंदीमध्ये आहे. हे एकदा मला मोठ्या टाईम फ्रेममध्ये समजलं का मला फक्त ह्या सेटअपवर काम करायचं आहे. 15 मिनटाच्या टाईम फ्रेममध्ये मला इथे भेटतो का, इथे भेटला. आणि त्याच्यानंतर एकदा तुम्ही एंट्री घेतल्यानंतर एक्झिक्युशन कुठल्याही टाईमवर करा. पण जर मोठा फायदा हवा असेल, एकाच ट्रेडमध्ये मोठा प्रॉफिट, तर तुम्हाला हा जो सेटअप आहे 10 EMAचा तो फॉलो केला पाहिजे. म्हणजे 15 मिनटाचा टाईम फ्रेम, 10 EMAच्या वरती प्राईज आहे, तो परत मला त्या ट्रेडमध्ये राहायचं आहे, अन्यथा मला बाहेर पडायचं आहे. लक्षात आला? साधा, सोपा, सरळ एकदम सेटअप होता. आवडला ना? आवडला तर किमान लाईक तरी करा ना मित्रांनो. मागचा व्हिडिओ सर्वांना आवडला, 1000-1200 लोकांना तो पाहिला, पण लाईक 40 किंवा 50 आय थिंक. काय कमालीची गोष्ट आहे ना. एखादा मनुष्य येतो, जीव तोडून तुम्हाला सांगतोय, फ्रीमध्ये सांगतोय, लॉजिकसहित सांगतोय, जे कोर्समध्ये फी भरूनसुद्धा जे शिकायला भेटत नाही ते सांगतोय, तरी आपण त्याला प्रोत्साहन देत नाही, त्याचं कौतुक करत नाही, त्याचं अभिनंदन करत नाही, साधं लाईक करत नाही आहे. मित्रांनो, असं नका करू. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला, त्यातला कंटेंट आवडला, तर दिलखुलासपणे लिहा की सर खूप छान वाटला. आज माझा वाढदिवस आहे, तुम्ही वाढदिवसाच्या शुभेच्छा नाही लिहिलात ना तरी चालेल, पण हा जो सेटअप सांगतोय तो आवडला का, समजला का, कसा वाटला, तुम्ही त्याच्यावर प्रॅक्टिस करून तुम्हाला कॉन्फिडन्स आला का, हे एवढं तरी लिहा. आणि हे जे गोष्ट तुम्हाला भेटतेत ना मित्रांनो, स्वतःपुरता नका मर्यादित ठेवू. हालत बेकार झाली आहे लोकांची, पगार पुरत नाही खायला. शेतकऱ्यांची तर अवस्था बिकटच झाली. जे नोकरी करतात त्यांची अवस्था काय तुम्हालाही माहिती आहे. महागाई एका बाजूला वाढत चालली आहे, प्रत्येकाला आता एक्स्ट्रा इन्कमची गरज आहे. तुमचे जे मित्र शेअर मार्केटमध्ये काम करतात, जे नातलग काम करतात, ज्यांना याची आवड आहे, त्या प्रत्येकाला हा व्हिडिओ पाठवा. नुसता पाठवू नका, फोन करून सांगा हा व्हिडिओ पाठवला तो बघ,
तुला काहीतरी त्यातून फायदा होईल. कुठेतरी लोकांच्या लाईफमध्ये कॉन्ट्रीब्युशन करण्याचा प्रयत्न करा. सो मला कमेंट्समध्ये आवर्जून लिहा कोणी कोणी हा जो व्हिडिओ आहे तो शेअर केला. आणि जर या व्हिडिओला मला कमीत कमी 100 शेअर आले ना, 100 लोकांनी शेअर केले तर आणि तरच मी ती जी महत्त्वाची जी स्ट्रॅटेजी आहे ना, डबल बॉलिंजर बँड प्लस MSCIDची, जी मी आमच्या विद्यार्थ्यांना दाखवली आहे, ज्याच्यामुळे विद्यार्थ्यांचं रोज प्रॉफिट तुम्हाला दिसतोय, ती स्ट्रॅटेजी मी तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट पूर्ण व्हिडिओ डिटेलमध्ये करेन. अट एकच आहे की हा व्हिडिओ कमीत कमी 100 लोकांच्या तरी शेअर केला पाहिजे. ओके. आता दुसऱ्या गोष्टीवरती हवी की जी मी गोष्ट सांगतोय की येणारा काळ खूप कठीण असेल, खूप म्हणजे खूप आव्हानात्मक असेल. अशा वेळेस पैसा कमवणं ही तुमची गरज नसेल तर ही तुमची जबाबदारी असेल. नाहीतर घर चालवणं, मुलांना चांगलं शिक्षण देणं, ह्या सगळ्या गोष्टी खूप लांब राहतील. आणि त्यासाठी सगळ्यात साधा सोपा सरळ मार्ग आहे एक्स्ट्रा इन्कम मिळवायचा. एक्स्ट्रा इन्कमपेक्षा मी एक्स्ट्रा सॅलरी बोलेन, एक्स्ट्रा उत्पन्न मिळतं, तो म्हणजे मार्केट. कारण मार्केटची मजा काय माहिती आहे, इथे मोठं शिक्षण लागत नाही, पदवी लागत नाही आहे, इंग्रजी आलं पाहिजे असं काही नाही, अनुभवी मोठा हवा असं नाही, सगळ्यात महत्त्वाचा खूप मोठा पैसा हवा असंही नाही. आणि ह्याची सगळ्यात मजा काय माहिती आहे मित्रांनो, हातातला कामधंदा सांभाळून सुद्धा तुम्ही इथून एक्स्ट्रा इन्कम मिळवू शकता. पण हे कधी, जेव्हा तुम्ही प्रॉपर सेटअप समजून घ्याल. त्याचे मूल तत्व काय आहेत, मार्केटचे मूलभूत हे काय आहेत, गुणधर्म काय आहेत, साध्या सोप्या सहज स्ट्रॅटेजी शिकाल, प्रॅक्टिस कराल, कुठल्या तरी तज्ज्ञाच्या मार्फत काम करायला मित्रांनो, तुम्हाला मिळणारा जो परिणाम आहेत ना ते जबरदस्त असेल, जबरदस्त. आणि ह्याच गोष्टीसाठी मी काय केलं माहिती आहे मित्रांनो, मी आमच्या मुलांना, आमचे जे विद्यार्थी आहेत ना मित्रांनो, त्यांच्यासाठी मी एक ऑफर दिली होती त्यांना. आणि ही फक्त मागच्या महिन्यात दिली होती. ही का दिली होती तेव्हा ऑफर तेही सांगतो तुम्हाला. आमच्या सुवर्ण कोकणला ना 5 वर्ष पूर्ण झाले होते शिकवून. आणि मी काय बोललो होतो की हा जो सुवर्ण कोकणचा जो रथ आहे अश्वमेधचा, शेअर मार्केटचा, तो सुरू केला होता शिलेदारांसाठी. आणि बघता बघता देशभरातून, बाहेरच्या देशातून सुद्धा लोकांनी याच्यामध्ये भाग घेतला आणि खूप छान काम करत आहेत, खूप लोक आहेत. आणि त्यांच्यामुळे हे जे प्रशिक्षण आहे आजपर्यंत यशस्वी पूर्ण करता आलं. आणि ते 5 वर्ष झाल्याच्या निमित्ताने आम्ही काय केलं होतं की जे आमचे जुने मेंबर होते, ज्यांनी महिन्यासाठी, 6 महिन्यासाठी, 3 महिन्यासाठी आजवर भाग घेतला होता, त्यांच्यासाठी मी एक योजना आणली होती जबरदस्त. म्हणजे आजवरची सर्वात मोठी सवलत होती ती अशी होती ना की कमीत कमी नाममात्र शुल्कामध्ये त्यांना हा जो मेंटरशिप कोर्स आहे, जिथे आम्ही BTST ट्रेड हे करतो, शिकतो, ॲनालिस करतो, जिथे आम्ही स्विंग ट्रेडिंगसाठी काम करतो, जिथे आम्ही इंट्राडेमध्ये काम करतो, मग ते निफ्टी, बँक निफ्टी असेल किंवा स्टॉक असेल, हा जो मेन कोर्स आहे आमचा 1 वर्षाचा मेंटरशिप कोर्स, तो मी त्यांना जवळपास 70 ते 75% डिस्काउंटमध्ये त्यांना मी दिला होता. आणि ही 31 तारखेपर्यंत ती मुदत होती. आज वाढदिवसाच्या निमित्ताने पुन्हा एकदा ही जी योजना आहे डिस्काउंट ऑफर पुन्हा मी ओपन करतो, पण ती 2 दिवसासाठी 13 ते 15 तारीख लास्ट असेल. जेवढे जुने सभासद आहेत, जेवढे जुने मेंबर आहेत, त्या सगळ्यांसाठी सुवर्ण संधी असेल. त्या प्रत्येकाने या संधीचा लाभ घ्या, कारण अशी संधी पुन्हा कधी नसेल. आज आला एक भाग. दुसरा भाग मित्रांनो मी तुम्हाला सांगू इच्छितो. आमचा कोर्स एक मी सुरू केला होता, मला वाटतं तो ह्याच्यामध्ये असेल, थांबा दाखवतो तुम्हाला. MTEPचा कोर्सबद्दल मी तुम्हाला मागे बोललो होतो, तुमच्या लक्षात आलं असेल MTEPच्या कोर्सबाबत. त्या MTEPच्या कोर्समध्ये ना मित्रांनो आपण कमी भांडवलात सुद्धा खूप छान काम करू शकतो. मार्जिन गेन, MTEP म्हणजे काय, मार्जिन ट्रेडिंग. ओके, मार्जिन ट्रेडिंग फॅसिलिटी, दॅट इज MTEP. म्हणजे काय असं इथे, तर इथे मित्रांनो आपल्याला थोडासा तणावमुक्त काम करायला भेटतं. म्हणजे ऑप्शन ट्रेडिंगमध्ये जी स्ट्रेस असतो, जो तणाव असतो, तो इथे तुलनात्मकता खूप कमी असतो, पण मिळणारे परिणाम खूप जबरदस्त असतात. म्हणजे काय की आपण आपल्या कोर्समध्ये शिकवतो की कशा पद्धतीत आपण महिन्याला 5 ते 15% परतावा देऊ शकणारा स्टॉक निवडायचा. हे कसं निवडायचं ते पूर्ण शिकवलं जातं की विथिन अ मंथमध्ये 5% ते 15% आपल्याला रिटर्न्स देणारा ब्रेकआउट स्टॉक कसा निवडायचा आहे. त्यासाठी
व्हॉल्यूम ॲनालिस कसं करायचं असतं, फंडामेंटली काय चेक करायचं असतं, कुठले पॅटर्न बघायचे असतात वगैरे वगैरे खूप काही गोष्टी त्याच्यात असतात. तीच गोष्ट ऑप्शनमध्ये करण्याऐवजी जर आपण MTFमध्ये करतो तर मजा काय होते माहिती आहे मित्रांनो, एक तर रिस्क कमी राहते. रिस्क कमी झाल्यामुळे आपण पॅनिक कमी होतो, कारण प्रीमियम डिके वगैरे हा प्रकार नसतो, आणि त्याच्यामुळे आपण होल्डिंग चांगलं ठेवतो. मार्केटमध्ये ना मित्रांनो मोठा पैसा, मोठा नफा हा अचूक एंट्री घेण्यामध्ये किंवा एंट्री घेण्यामध्ये नसतो, तर मोठा नफा हा होल्डिंगमध्ये असतो. आणि होल्डिंग पॉवर वाढवण्याचं काम इक्विटी ट्रेडिंग करता. आणि म्हणून आणि ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय माहिती आहे मित्रांनो, जे नवीन आहेत, ज्यांना नव्याने मार्केट शिकायचं आहे, ज्यांना स्ट्रेस कमी हवा आहे, ज्यांना तणावमुक्त काम करायचं आहे, ज्यांना हातातला कामधंदा सांभाळून काम करायचं आहे, पण एक चांगलं उत्पन्न आपल्या फॅमिलीसाठी, आपल्या कुटुंबासाठी त्यांना उभं करायचं, एक सेकंड इन्कम म्हणा किंवा एक्स्ट्रा इन्कम म्हणा, त्यांच्यासाठी हा कोर्स खूप महत्त्वाचा. मी त्याची तुम्हाला हे दाखवतो, माझ्याकडे आता आहे की नाही माहीत नाही, आहे बघा, दिसलं तुम्हाला. हा वेल्थ क्रिएशनचा कोर्स होता, मास्टर क्लासचा. ओके, ह्याच्यामध्ये काय होतं की फक्त अवघ्या ना, म्हणजे कोर्स हा 10,000 रुपयाचा आहे. काय नाव होतं रे मोठे, व्हॉट्सअपला आहे का तुझ्याकडे, तुझ्याकडे आहे का? हां बघा आहे, हां हे बघा. ओके चला, झालं आपलं काम. ओके, सो ह्याची महत्त्वाची गोष्ट काय होती माहिती आहे मित्रांनो. ओके, एवढं दिसतंय ना, बस झालं. चला, हा 10,000 रुपयाचा कोर्स होता, पण तो 999मध्ये आपण देतो आहे. आणि हे पहिल्या 50 जण, मला वाटतं 20 जणांनी याच्यात बुकिंग पण केली आहे. ही पण 2 दिवसात मी बंद करतो आहे. ओके, ह्या कोर्सची खासियत काय होती, ज्यांना शेअर मार्केट पण माहीत नाही आहे, पण त्यांना मार्केट शिकायचं आहे, त्यांची इच्छा आहे, त्यांची जिद्द आहे की येस सगळे करू शकतात तर मी नाही काय करू शकत, त्यांच्यासाठी हा कोर्स आहे. जे बिगिनर्स आहेत, जे नोकरी धंदा समोर ज्यांना सेकंड इन्कम किंवा एक्स्ट्रा इन्कमसाठी जे बघत आहेत, त्यांच्यासाठी हे होती. ओके 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 सो ह्याच्यामध्ये काय काय असेल तर $1,000,000 की पोर्टफोलिओ, एक चांगला पोर्टफोलिओ SIPच्या माध्यमातून किंवा रेग्युलर मंथली सेव्हिंगमधनं कसा उभा करायचा असतो. MTM ट्रेडिंग कसं, आपण एखादा आपल्याला वाटलं की ह्या स्टॉकमध्ये ब्रेकआउट होतो आहे, मग त्यात व्हॉल्यूम ॲनालिसिस किंवा जेवढं टेक्निकल ॲनालिसिस वापरून तुम्हाला एक वाटतं की हा स्टॉक एक चांगला उडणार आहे, पण आपल्याकडे कॅपिटल कमी आहे, समजा 50,000 आहे, 1,00,000 आहे, पण मला काम तर MTFमध्ये करायचं का, तर मला तणाव नको आहे, मला स्ट्रेस नको आहे, आणि माझ्याकडे तेवढा वेळ नाही की वारंवार चार्ट बघायचा. सो मी थोडासा कम्पॅरेटिव्ह कमी जोखीम म्हणून MTFमध्ये जातो आहे. तर इथे मला फायदा काय होतो, माझ्याकडे भले 50,000 किंवा 1,00,000चा कॅपिटल असेल, पण मी 4 लाखाचे स्टॉक घेऊ शकतो. म्हणजे मला मिळणारा प्रॉफिट हा 4 लाखावर असेल, भले माझा कॅपिटल 1,00,000 असेल तर सुद्धा. सो तो एक मोठा फायदा याच्यात असतो. इथे शिकवलं जातं ह्या कोर्समध्ये, भले तो 999 रुपयाचा कोर्स असेल, पण इथे शिकवलं जाईल की हाय प्रोबॅबिलिटी स्विंग ट्रेडिंग करतात, ते सेटअप नेमके कसे असतात, काय पॅटर्न असतात, कसं बघितलं जातं. स्विंग ट्रेडिंग आणि पोर्टफोलिओसाठी आपण अचूक स्टॉक कसे निवडायचे, त्याचं फंडामेंटल कसं कमी वेळेत आपण समजून घ्यायचं, कसं त्याच्यात टेक्निकल पार्ट शोधायचे असतात, ते ह्या कोर्समध्ये असेल. सगळ्यात महत्त्वाचं रिस्क मॅनेजमेंट. मला खूप जणांनी आमचा कोर्स जॉईन करायच्या अगोदर खूप प्रश्न असतात, मग सर स्टॉप लॉस किती असतो, लॉस किती होतो वगैरे. मग कोर्समध्ये आल्यावर त्यांना समजलं की ते स्टॉप लॉस खूप सहसा कमी असतात, आणि जेव्हा स्टॉप लॉस हिट होतात तेव्हा ते 0.5% किंवा 1% असतात. सो कमीत कमी स्टॉक लॉसवर कशा पद्धतीने काम करतात, म्हणजे रिस्क मॅनेजमेंट नेमकं काय केलं जातं हे तुम्हाला शिकवता येईल. सगळ्यात महत्त्वाचं लेस स्क्रीन टाईम, म्हणजे कमीत कमी स्क्रीन टाईम, चार्ट न बघता आपण ट्रेडिंग अप्रोच कसा करू शकतो, टेक्निकल ॲनालिसिस सोप्या पद्धतीत कसं केलं जातं, मार्केट टायमिंग किंवा ट्रेंड आयडेंटिफिकेशन हे सोप्या पद्धतीत कसं केलं जातं. सर्वात महत्त्वाचं मी नेहमी बोलतो, बाजारात जो सगळ्यात जास्त पैसा जो बनतो ना, आपण ज्याला वेल्थ बोलतो, एक वेल्थ क्रिएशन, हे मंदीच्या बाजारात नेमकं कसं होतं. बोलतात तर सगळे आहेत, पण नेमकं कसं होतं, कसे चांगले स्टॉक्स, चांगले फंडामेंटल गुणात्मक स्टॉक कसे आपण एक्वायर करतो, त्याची पद्धत काय हे शिकवलं जातं. स्मॉल कॅपिटलपासून लार्ज पोर्टफोलिओ परत आपला प्रवास कसा आपण सोपा करू शकतो.
आणि ह्या सगळ्यासाठी तुम्हाला एक प्रीमियम ग्रुपमध्ये घेतलं जातं. तिथे लाईव्ह मार्केट ट्रेनिंग असते. लाईव्ह मार्केटमध्ये तुम्हाला माहिती दिली जाते, पोर्टफोलिओ रिव्ह्यू केला जातो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, ह्याच्यासाठी तुम्हाला एक प्रीमियम ग्रुप बनवला जातो. त्या ग्रुपमध्ये तुम्हाला इन्स्ट्रक्शन असतं. 3 महिन्याचं हे कोर्स आहे पूर्ण. ओके, 3 महिन्याच्या कोर्समध्ये प्रत्येकाला एक चांगला ट्रेडर, एक प्रोफेशनल ट्रेडर बनवण्याचे किंवा प्रोफेशनल इन्व्हेस्टर, व्हॅल्यू इन्व्हेस्टर बनवण्याचा आमचा प्रयत्न असतो. पण एक लक्षात घ्या मित्रांनो, हे सगळं करण्यासाठी भले मी 10,000ची फी 999 केली असेल, पण ती फक्त तुम्हाला 2 दिवसासाठीच असेल. 2 दिवसानंतर या कोर्सची फी 10,000 असेल. नंबर 1. नंबर 2, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो मित्रांनो, ज्या लोकांना वाटतं आहे की ह्या कोर्समध्ये आल्यावर सर आपल्याला इंट्राडेसाठीचे ट्रेड सांगतील, BTSTचे ट्रेड सांगतील, स्विंगचे, तर तसं काही होणार नाही. कन्फ्यूज होऊ नका. हा कोर्स हा फक्त आणि फक्त वेल्थ क्रिएशनसाठी आहे. इथे सगळ्या गोष्टी शिकवल्या जातील, पण कुठल्याही प्रकारचे टिप्स आणि ॲडवायझरी नसेल. तो जो प्रीमियम ग्रुप असेल तो तुम्हाला एक मास्टर ट्रेडर बनवण्यासाठी, एक व्हॅल्यू इन्व्हेस्टर बनवण्यासाठी असेल. सो याच्यासाठी LSBlueचं अकाउंट खोलणं जसं महत्त्वाचं आहे, तसंच शिकणं 2-3 महिने. कारण प्रत्येक महिन्यानंतर तुमचा रिव्ह्यू घेतला जाईल. तुम्ही प्रॉपर काम करता का, प्रॉपर शिकता का, दिलेलं होमवर्क करता का, दिलेलं इन्स्ट्रक्शन पाळता का. तसं तुम्हाला 1 महिन्यापासून दुसऱ्या महिन्यात, तिसऱ्या महिन्यात, असं मॅक्झिमम 3 महिने तुम्हाला इथे फ्री शिकवलं जाईल. 3 महिन्याची बॅच आहे पूर्णतः. आणि ह्यानंतर वेल्थ क्रिएशनची दुसरी बॅच जानेवारीला असेल, पण त्याची फी ही 10,000 असेल. कदाचित थोडंसं डिस्काउंट असेल, पण एवढं 999 रुपये नसेल. सो ज्याला वाटतं मला नव्याने सुरुवात करायची, तुम्हाला वाटतं आहे तुमच्या कोणाला नातलग असेल, मित्र असतील, अजून असे तुमच्या ओळखीचे लोक असतील की त्यांना सेकंड इन्कमसाठी ते धडपडतात, पण त्यांना शिकायची इच्छा आहे. ओके, सो त्यांना हा कोर्स नक्की प्रिपेअर करा आणि त्यांना कोर्समध्ये सहभागी करा. मित्रांनो, जेव्हा आपण दुसऱ्याला मोठे करायचा प्रयत्न करतो ना, तेव्हा आपण आपोआप मोठे होतो. सो आजचा हा विशेष जो मास्टर क्लास होता, जो विद्यार्थ्यांसाठी होता, पण मी तो सगळ्यांसाठी खुला केला. सो त्यात जी मी स्ट्रॅटेजी दाखवली ती तुम्हाला कशी वाटली मला प्लीज सांगा. आणि पुन्हा मी आठवण करून देतो मित्रांनो, तुम्ही आजचा व्हिडिओ जर मला ह्याच्यामध्ये 100 लोकांनी शेअर केलेला दिसला, तर मी ती जी स्ट्रॅटेजी आहे ना, कुठचीही, ही बघा, ही जी स्ट्रॅटेजी आहे ना, मी ही तुमच्यासाठी पुन्हा घेईन. हा स्ट्रॅटेजीचा जो व्हिडिओ आहे ना, हा पुन्हा एकदा फ्रीमध्ये मी तुमच्यासाठी बनवेन आणि खूप डिटेलमध्ये बनवेन की ज्याच्यामध्ये लाँग टर्म पोर्टफोलिओसाठी स्टॉक निवडताना नेमकं कसं काम केलं जातं, शॉर्ट टर्मसाठी स्विंग ट्रेडिंगसाठी काम करताना नेमकं कसं केलं जातं, स्टॉक सिलेक्शन कसं केलं जातं, इंट्राडेमध्ये ह्या स्ट्रॅटेजीवर कसं काम केलं जातं, अचूक एंट्री, होल्डिंग करण्याचा त्याचा प्रकार कसा असतो, एक्झिट कधी असते, ह्या सगळ्या गोष्टी मी इन डिटेल शिकवेन. पण अट एकच आहे, एक तर मला कमेंट्समध्ये तुम्हाला लिहायचं आहे की हा व्हिडिओ तुम्हाला हवा आहे, बनवा. दुसरी गोष्ट, मला याच्यात 100 लोकांनी, तुम्ही मग कुठला आहे, तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपवर आहात, तुम्ही फेसबुकला, तुम्ही कुठे आहात, तुम्ही इंडिव्हिज्युअल तुम्ही शेअर करा आणि मला लिहा त्याच्यात की आम्ही हा शेअर केला म्हणून. नक्की हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी मोफत करेन. सो आधी इथेच थांबूया. तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा वाढदिवसाच्या मला भेटल्या. तुमचं प्रेम, स्नेह असंच कायम ठेवा आणि मला तुमचे जे कमेंट्स आहेत ह्या ऊर्जा देतात नवीन नवीन गोष्टी तुमच्यासोबत आणण्यासाठी. आणि शेअर मार्केटमध्ये जर तुम्हाला मास्टर ट्रेडर बनायचं असेल तर नक्की कोर्स जॉईन करा. ओके, आणि सर्वात महत्त्वाचे तुमच्या आरोग्याची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी. आज इथेच थांबूया. धन्यवाद.